नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला किचनमधून थेट माझं फ्रेश दाखवणार आहे. तर तुम्हाला आज मी जे आहे आपल्याला जी आहे ही मेथीची भाजी आहे. ही बघा, ही मेथीची मसाला मेथी, ही मसाला मेथी आज तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे. छान अशी बघा, अशा पद्धतीने अशी आपण खुडलेली आहे. आणि तुम्हाला ही मसाला मेथी, मसाला मेथी मी दाखवत आहे. तर त्याच्यासाठी आपण तुम्हाला म्हटलीच की ही मेथीची भाजी. आपण ही मेथीची भाजीची आपल्याला आज मसाला मेथी करायची आहे. तर याच्यानंतर आपल्याला जे लागणार आहे साहित्य ते तुम्हाला मी दाखवत आहे. या ठिकाणी आपण हे बघा, या ठिकाणी आपण हे खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, ही थोडीशी तिळे घेतलेली आहे, हे जिरं घेतलेलं आहे, हे शेंगदाणे घेतले आणि एक कांदा घेतलेला आहे. आणि मसाला माझा जो घरी केलेला असतो तो मसाला मी आज करणार आहे. तो मसाला जो आहे तो घरी केलेला आहे आणि तो तुम्हाला मी मसाला मेथी करून दाखवणार आहे. ती मसाला मेथी जी आहे ती आपण काळ्या मसाल्याची भाजी करणार आहोत आणि ती मसाला मेथी तुम्हाला. तर चला, तर मग आपण सगळ्यात आधी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. हे बघा, या गॅसवर आपण इथे कढई ठेवलेली आहे. कढई ठेवल्यानंतर आपण इथे गॅस चालू करणार आहोत. त्या ठिकाणी आपण आता गॅस चालू केलेला आहे. तर आपल्याला इथे गॅसवर आपण इथे एक हे ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी खोबरं भाजून घेणार आहोत. ही खोबरं जे आहे हे असं खोबरं जे आहे हे खरपूस असं भाजून घेणार आहोत. या ठिकाणी आपण इथे खोबरं टाकलेलं आहे. हा कांदा आपण आता बाजूला ठेवणार आहोत. या ठिकाणी बघा, या ठिकाणी असं खोबरं भाजून घेत आहोत. तीळ आपण आता तीळ भाजून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने तीळ भाजून घेणार आहोत. तीळ थोडीशी अशी तडतडली, तीळ भाजून घेणार आहोत. तीळ भाजल्या गेल्यानंतर आपल्याला आता तीळ परत काढून घ्यायची आहे. इथे शेंगदाणे भाजून घेणार आहोत. हे बघा, इथे शेंगदाणे भाजून घेणार आहोत. आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे आणि आता आपण इथे कांदा भाजणार आहोत. कांदा टाकी इथे कांदा पण आपण इथे लालसर थोडासा करून घेणार आहोत. या ठिकाणी कांदा भाजून घेणार आहोत. आपल्याकडे लसूण आल्याची पेस्ट केलेली आहे. मी मागचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यात लसूण आल्याची पेस्ट कशी करायची ते तुम्हाला सांगितलं आहे बिना पाण्याची. तर ही लसूण आल्याची पेस्ट आपल्याकडे तयार आहे. तर आता आपण हे जे आहेत हे मिक्सरमध्ये दळून घेणार आहे. तोपर्यंत आपला कांदा इकडे आपला कांदा परतून राहिला, तोपर्यंत आपण हे दळून त्याच्यात जिरं ते अशा पद्धतीने आपण इथे हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळं दळून घेतलेलं आहे. आपला इकडे कांदा भाजतो आहे. तुम्हाला येतच असेल आवाज कांदा भाजतो. तर आपण इथे मेथीची भाजी अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहोत. हे बघा, अशी छान अशी मेथीची भाजी पूर्ण तिच्यातलं जे आहे घाण आपण इथे काढून घेत आहोत. त्याच्यात धूळ माती असते ती स्वच्छ अशी पाण्याखाली आपण इथे धुवून घेत आहोत. अशा पद्धतीने आपण कांद्यामध्ये आता थोडा परतलेला आहे आपला कांदा आणि त्याच्यात आपण थोडं तेल टाकून घेत आहोत. तेल टाकून आणि अशा पद्धतीने परतून घेत आहोत. लालसर कांदा झालेला आहे आपला. मिक्सरमध्ये हा कांदा दळून घेणार आहोत. थोडा गार झालेला आहे आणि आपण हा मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. आपण त्याच कढईत तिथे तेल टाकत आहोत. हे बघा, आपण तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता जिरं टाकायचं आहे. आपण आता इथे जिरं टाकणार आहोत. हे बघा, जिरं आपण दळताना सुद्धा जिरं टाकलंय आणि आता इथे पण जिऱ्याचा वापर करत आहोत. त्याच्यानंतर आपण हा जो कांदा आहे हा बारीक केलेला हा कांदा आपल्याला जिरं परतल्यानंतर आपण या ठिकाणी कांदा टाकणार आहोत. कांद्यात थोडं पाणी असतं त्याच्यामुळे त्याचा थोडासा आवाज येत असतो. बघा, अशा पद्धतीने इथे
म्हटलीस की माझी अद्रक लसूणची पेस्ट दळलेली असते ती पेस्ट टाकत आहोत आपण याच्यात. त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी आपण थोडं परतून घेणार आहोत जोपर्यंत तेल सुटत करायची आहे आपल्याला. त्याच्यासाठी हे बघा, हा 1 चमचा मी काळा मसाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर हे लाल तिखट टाकलेलं आहे. वाटलंच तर आपण इथे थोडासा गरम मसाला पण टाकत आहोत. हा गरम मसाला आहे आणि ही थोडीशी हळद. अशा पद्धतीने आपण हे ते मसाले टाकलेले आहे. आणि बघा तुम्ही असं छान असं तेल सुटायला लागलेलं आहे. एक खूप तेल सुटायला लागलं आहे. आपण आता हे मसाले परतून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघा हे 5 मिनिटं असं मसाले परतून घेणार आहोत. पण हे जे आहे तिळी, खोबरं आणि शेंगदाणे त्याचं हे आपण इथे टाकणार आहोत. हे बघा, हे माझ्याकडनं थोडं जास्त केलं गेलेलं आहे आणि मला भाजी खूप करायची नाही आहे, त्यामुळे मी अर्धच टाकलं आहे, अर्ध बाजूला ठेवलं आहे. अशा पद्धतीने आपण इथे ते सुद्धा परतून घेणार आहोत. बघा असं छान असं तेल सुटत आहे. मेथी आहे, ही छान अशी मेथी धुतलेली आहे, ती मेथी टाकणार आहोत आपण. हे बघा या ठिकाणी आपण ही मेथी टाकलेली आहे. अशा पद्धतीने टाकलेलं आहे. झाकण का ठेवणं, आणि झाकण जर ठेवलं तर मेथीची भाजी ही कडू होत असते. त्यामुळे न झाकण ठेवता आपण ही भाजी शिजवणार आहोत. थोडीशी 5 मिनटं आपण इथे असं मंद आचेवर, आणि ही थोडीशी जोपर्यंत आपला हा जो दांडा आहे तो शिजत नाही तोपर्यंत आपण ही आता मंद आचेवर जे तयार होत आहे तोपर्यंत आपण इकडे पीठ मळत आहोत. इथे पीठ घेतलेलं आहे, असं पीठ मळून घेणार आहोत. इथे आपण अशी अशी लोई घेतलेली आहे एक. बघा अशा पद्धतीने अशी लोई घेतलेली आहे. तर आता आपण तिला याला असं छान तेल लावलेलं आहे त्याच्यावरून. हे बघा आपली मसाला मेथी तयार झालेली आहे. छान अशी एकदम छान अशी ही मेथी मसाला तयार झाली आहे. आपल्याला जितका रस्सा पाहिजे तेवढा रस्सा केलेला आहे. आपण आता सर्व करू. तो
तुम्हाला माझी मसाला मेथी जर आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करा.